खराज समता पतसंस्थेचे बनावट 100 खाते प्रकरणी पतसंस्थेचा व्यवस्थापक मिलिंद बनकरला अटक करण्यात आली। वेगवेगळ्या खात्यांवरून 80 कोटींचा व्यवहार करणाऱ्या बनकरला एसआयटी कडून आता ही कारवाई करण्यात आली। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। खराज समता पतसंस्थेचे बनावट 100 खाते प्रकरणी पतसंस्थेचा व्यवस्थापक मिलिंद बनकरला अटक करण्यात आली। वेगवेगळ्या खात्यांवरून 60 कोटींचा व्यवहार करण्यात आला। बनकरला एसआयटी कडून ही कारवाई करण्यात आली। राष्ट्रीय अध्यक्ष नवीन यांच्या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला। बिहारच्या बांकीपूर पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत किशोर विजयी झालेले आहेत। बिहारमधील बांकीपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाल्याने पक्षाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना जबरदस्त धक्का बसला। भाजप व नवीन कुटुंबांच्या परंपरागत बालेकिल्ल्यामध्ये जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी विजय मिळवून पक्षाचा आणि स्वतःचा पहिला विजय नोंदवला। कर्नाटक मंत्रिमंडळात विस्तार होणार आहे। 19 नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। एकमेव महिला आमदाराला शेवटच्या क्षणी ब्रेक देण्यात आला। कर्नाटकात मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडलाय। सोमवारी बंगळुरूमधील लोकभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी 19 नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे। 2 महिन्यांपूर्वी डी.के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आहे। या विस्ताराद्वारे काँग्रेस हायकमांडने पक्ष संघटना, मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे समर्थक आणि ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्या गटात राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केलाय। मंत्रिमंडळात अनुभवी आणि नवीन अशा दोन्ही चेहऱ्यांना संधी देण्यात आली। एकोणीस नव्या मंत्र्यांचा शपथ होणार। एकमेव महिला आमदाराला शेवटच्या क्षणी मात्र ब्रेक देण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे कर्नाटक मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भातली। कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे। यामध्ये 19 नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे। एकमेव महिला आमदाराला शेवटच्या क्षणी मात्र ब्रेक देण्यात आलेला आहे। तर या मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये नेमकी कोणाची वर्णी लागते, कोणाचा समावेश होतो, यानंतर राजकीय समीकरणं कर्नाटकातली कशा प्रकारे बदलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। 19 नव्या मंत्र्यांचा शपथविधी मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे समर्थक आणि ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्या गटात राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आलाय। मंत्रिमंडळामध्ये अनुभवी आणि नवीन अशा दोन्ही चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।